अजून एक महत्त्वाची बातमी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळालाय। शरद पवारांच्या पक्षाला देण्यात आलेलं पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत होती। अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पिपाणी हे चिन्ह वगळलं गेलेलं आहे। पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हाच्या यादीत तुतारी नाव होतं। या नामसाधर्म्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेला होता। एका बाजूला तुतारी आणि एका बाजूला पिपाणी अशा प्रकारे कन्फ्युजन होत होतं, गैरसमज होत होते आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला तशी मागणी करण्यात आली होती। आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, पण अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य झालेली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना अधिक विचारूया। प्रणाली, ही शरदचंद्र पवार पक्षासाठी दिलासादायक बाब आहे की ते चिन्ह गोठवलं गेलंय? अगदी तसंच म्हणावं लागेल, कारण त्या पद्धतीचा अर्ज हा शरद पवार पक्षाकडनं करण्यात आलेला होता। म्हणजे ज्या वेळेला पक्षामध्ये 2 गट झाले, त्या 2 गटांना वेगवेगळी चिन्ह देण्यात आली आणि त्यामध्ये तुतारी हे चिन्ह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आलं होतं। त्यानंतरची पहिली निवडणूक ही लोकसभेची निवडणूक झाली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा असा दावा होता की त्यांना या गोष्टीचा फटका बसलेला आहे की एकीकडे तुतारी चिन्ह होतं आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी पिपाणी नावाचं सुद्धा चिन्ह होतं। आता तुतारी आणि पिपाणी ही जरी 2 वेगवेगळी वाद्य जरी असली तरी सुद्धा त्यांच्या नावामधलं साधर्म्य आणि त्यांच्या चिन्हामधलं साधर्म्य यामुळे लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावर गैरसमज झाला आणि त्यामुळे आपल्या पक्षाला मिळणारी मतं ही अपक्ष उमेदवाराला किंवा दुसऱ्याच कुठला तरी उमेदवाराला मिळाला असा दावा हा शरदचंद्र पवार पक्षाचा होता। त्यासाठीचे त्यांनी काही पुरावे सुद्धा दिलेले होते। कशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी हे मतदार वळल्याचं ते त्यांनी लोकसभेच्या वेळेला दाखवून दिलेलं होतं, परंतु विधानसभेच्या वेळेला त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली नव्हती, कारण अवघे काही महिनेच होते, दरम्यानच्या काळामध्ये निकाल लागलेला नव्हता कोर्टाचा। आता मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जिथे 100-150 मतांनी सुद्धा फरक पडतो। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।